ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग मत्तयकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय वचने 18 ते 25. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय वचने 18 ते 25. तो त्यांच्याबरोबर हे बोलत असता पहा, कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी कन्या नुकतीच मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवा, म्हणजे ती जिवंत होईल. तेव्हा येशू उठून त्याच्याबरोबर गेला व त्याचे शिष्यही गेले. मग पहा, 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण तिने आपल्या मनात म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन. तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हटले, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेस बरी झाली. मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजविणाऱ्या व गलबला करणाऱ्या लोकांस समुदाय पाहून म्हणाला, वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा त्यांनी त्याचा उपहास केला. मग लोक समुदायाला बाहेर लावल्यावर आत जाऊन त्याने मुलीचा हात धरला आणि ती उठली. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आपणा सर्वांना ख्रिस्त येशूमध्ये सलाम. आजचं वाचलेलं शास्त्रभाग मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 9, 18 ते 25. या ठिकाणी आपण एका अधिकाऱ्याविषयी पाहतो आणि या ठिकाणी त्याच्या विश्वासाविषयी आपण पाहतो की या अधिकाऱ्याचा जो विश्वास आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो ज्या ठिकाणी त्याची मुलगी मरण पावली आहे, पण तो म्हणतो, तुम्ही तिच्या डोक्यावर हात ठेवाल म्हणजे ती जिवंत होईल. त्याचबरोबर या वाचलेल्या शास्त्रभागामध्ये आपण दुसरी घटना पाहतो. या ठिकाणी एक रक्तस्रावचा रोग असलेली एक स्त्री देखील आपल्याला पाहायला मिळते आणि ती देखील
असल्याच प्रकारचा विश्वास आपल्या मनात बाळगून म्हणते, मी जर येशूच्या वस्त्राच्या गोंद्याला जरी शिवले तरी बरी होईन. माझे प्रियनो, हा विश्वास यांच्यात कुठून आला असावा हा एक प्रश्न आमच्या मनात असतो. निश्चितच यांनी प्रभूविषयी आणि प्रभूच्या थोर कार्याविषयी, परमेश्वराच्या अद्भुत चिन्ह आणि चमत्काराविषयी या लोकांनी ऐकलं असेल. आणि या लोकांनी हे पण ऐकलं असेल की हे सर्व कार्य प्रभू येशू ख्रिस्त विश्वास बाळगणाऱ्यासाठी करतो. आणि या लोकांनी ज्या प्रकारे रोमकरास त्याचा 10वा अध्याय आणि वचन 17 जर आपण वाचलं, पवित्र शास्त्र सांगते, विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. म्हणजेच या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताची वार्ता ऐकली आणि या लोकांनी परमेश्वराविषयी अधिक चांगल्या रीतीने जाणलं असेल आणि या लोकांनी त्या वार्तेच्याद्वारे, परमेश्वराच्या वचनाच्याद्वारे विश्वास धरला आणि त्या विश्वासाचं या लोकांनी या ठिकाणी एक प्रगटीकरण केलेलं आहे. आणि आपण पाहतो की ते दोघेही, रक्तस्राव स्त्री व त्या अधिकाऱ्याची मेलेली मुलगी, हे दोनही आरोग्य प्राप्त केलेले आहेत. त्याचबरोबर जर आपण लूका शुभवर्तमान त्याच्या 7 आणि वचन 1 पासून जर वाचलं तर पवित्र शास्त्रामध्ये पुन्हा एक अधिकाऱ्याविषयी आपण पाहतो की या ठिकाणी त्या अधिकाऱ्याविषयी सांगितलेलं आहे की प्रभू, तुम्ही केवळ मुखाने बोला म्हणजे माझा चाकर माझ्या घरी बरा होईल. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं की असला विश्वास मी पूर्ण इस्रायलामध्ये पण बघितला नाही. माझ्या प्रियनो, प्रभू येशूचे कार्य आमच्या जीवनात आणि या प्रत्येक व्यक्तींच्या जीवनात होतील, त्यामागे एकच गोष्ट आमच्या जीवनात असावी आणि ती म्हणजे भक्कम विश्वास. कारण की विश्वासाच्या द्वारे ही सर्व काही सिद्ध आहे. म्हणून या आपण भक्कम विश्वासाने प्रभूकडे जाऊया. आमच्या जीवनातील प्रत्येक अडचणी, प्रत्येक जीवनातील तकलीफ आपण विश्वासाच्या द्वारे प्रभूकडे जाऊन दूर करूया. प्रार्थना करू. हे देवा, या सुंदर वचनाकरवी आमच्याशी बोललंस याबद्दल धन्यवाद. सर्व महिमा आदर तुला देतो. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतोय, म्हणून तो एक पिता. आमीन. प्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.